ही गोष्ट आहे एका नागपूर जिल्ह्यातल्या छोट्याशा गावाची. चमनपूर गावात लालाजी नावाचा एक पाटील राहत होता. त्याचे शांताबाईवर मनापासून प्रेम होते. आईला ही शांता चालली की गावची रस्ता बी चमकते राव. आज काहीतरी जुगाड करायलाच पाहिजे. ओ पाटील, काय मग आज लय विचारमग्न दिसाले का? वहिनीने घरातून हाकलून नेलं? अरे शांते, आम्हाला हाकलाय घरात कोणाची ताप आहे काय? आम्ही तर तुला पायाचून जरा निवांत बसलो होतो. गप्प बसा पाटील, कोणी ऐकल तर फजिती होईल. ऐका, मी आता शेतात सरपण आणाय चालले. तिकडं गावामागच्या मोठ्या चिंचेच्या झाडाजवळ कोणी नसतो. अरे वा, चिंचेचं झाड. मग मी काय तुय सरपण उचलाय येऊ काय? या की मग, पण चूपचाप या गण्या आणि छबुऱ्या चावडीवरच बिरबिरत आहेत. त्यांना संशय यायला नको. शांताबाई आपल्या शेताकडे निघून जाते. पण गण्याला पाटील आणि शांताबाईवर संशय येतो. आईला शांता आणि पाटील काय खुसफुस करत होते. नक्कीच काहीतरी शिस्त आहे. थांब बाळू आणि छबुड्याला बोलावतो. पाटील हळूहळू शांताबाईंच्या भेटीला मोठ्या चिंचेच्या झाडाकडे चालत जातो. त्या एकांत वातावरणात एका मोठ्या डेरेदार चिंचेच्या झाडामागे सावलीत बसून पाटील आणि शांताबाई आपल्या प्रेमाच्या गोष्टी करत होते. शांते, तुला आठवतंय का तो जुना काळ, जेव्हा आपण पहिल्यांदा या झाडाखाली भेटलो होतो? अहो पाटील, पण तुमच्या बायकोले आणि माझ्या नवऱ्याले दोघांना कळलं तर? अगं, तुझ्या नवऱ्याला काय समजणार? तो तर दिवसभर शेतात बैलाच्या मागे असतो आणि माझी बायको माहेरीच गेलीये. तू फक्त माझ्याकडे बघ ना. अहो पाटील, आता मला लाकडं गोळा करायची आहेत. माझं काम राहून जाईल आणि मग घरी काय सांगू मी? ये शांते, ते लाकूड राहू दे. चल बर, ऊसाच्या वाडीतून येऊ, थोडं असंच टोचपाच करून. मी नाही पाटील, मला भेव लागते. काऊन ग शांताबाई, माझी ऊसाची वारी पाहून भेव लागते काय? त्या मोठ्या चिंचेच्या झाडाकडे गण्या, बाळू आणि छबुड्या हे तिघेही जण पाटील आणि शांताबाईंच्या पत्त्यावर जातात. पकडा रे पकडा, पाटील भेटला रे. इथं तर भलताच रोमॅन्स चालू आहे. पाटील, वय काय आणि तुमची सवय काय? झाडामागे लफडा करताय की गवत उपडताय? आयला पाटील, चावडीवर भाषण देता आणि इथं शांतासोबत झाडामागे गटारगू करताय. पाटील आणि शांताबाईची एकदम हवा टाईट होते. पाटील हातातील काठी खाली पाडतो आणि मिशी सावरत थरथर कापायला लागतो. अर गण्या, बाळू, छबुऱ्या, तुम्ही इथं कुठून टपकले बे? काय नाही रे, शांताबाईच्या डोळ्यात कचरा गेला होता, तोच काढत होतो. हो नाजी, कचराच गेला होता माझ्या डोळ्यात. हे पाटील दादा मदतीला आले. अन पाटील, डोळ्यातला कचरा काढायला इतकं जवळ व्हावं लागतंय काय? आम्हाला नव्हतं माहीत हे नवीन तंत्रज्ञान. हंबा, आता शांताबाईंच्या नवऱ्यालाच फोन लावतो. तुझी बायको आणि पाटील झाडामागे कचरा साफ करत आहेत म्हणून सांगतो. अरे नको नको छबुड्या, लय वाईट काम होईल. तुझ्या पाया पडतो. हा गण्या, हा बाळू, तुम्ही बे ऐका. गोडी गुलाबीनं मिटवून टाका गोष्ट. अहो गण्या भाऊ, आता एवढं बी काही नाही झालं. तुम्ही तर आपलेच गल्लीतले भाऊ आहात ना. असं सहज नाही मिटत पाटील. उद्या सकाळी चावडीवर आम्हा तिघांना चहा, नाश्ता आणि गरम गरम भजी भेटली पाहिजेत. नाहीतर अख्ख्या गावाला कसल ते फोटो दाखवू. भजी काय, 5-5 प्लेट नाश्ता देतो, पण तुम्ही इथून चूपचाप फुटा आता. चला चला मग, पाटलाची भजी नक्की झाली आज. शांताबाई, तू पण घरी चल. नवऱ्याच्या हातचे झोडपे खायचे नाही आहेत का आज? हां, तर चला मग. का म्हणत्या?
आता ओळखल्या का नाही मला? हां हां, तर थोडंसं असा उचलून टाक ओळखल्या नसेल तर. हां, पाऊस येत आहे का नाही? हां, रेनकोट घालून आलो इकडे आता व्हिडिओ शूट करायला. तर मग बघितले आता शांताबाईचा लफडा. हां, मस्त पाटील आणि शांताबाई तिकडे गेले. मग त्यांच्या मागे मागे गेले गण्या, बाळू, छबुड्या. तिघांच्या तिघही गेले त्यांच्या मागे मागे चिंचेच्या झाडामागे मोठ्या. चिंचेच्या झाडामागे जाऊन बेटाईनं लफडा चालू केला. असं राहतात आमच्या गावाकन. लग्न झाले माणसं पण लफडा करतात भाऊ. अशी आहे गोष्ट. तुम्हाला म्हणलं होतं ना मी नवीन काहीतरी घेऊन येणार आहो. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मोरल स्टोरी वेगळा कार्टून ड्रामा आणलं तुमच्यासाठी. कारण तुम्ही बोर झाल्या पहिले ते एकच बघू बघू नाही का. याच्यामागे काही दुसरा कोणी आहे नाही तर समज जाल का वेगळा काही घेऊन आला म्हणून ती दुसरा व्यक्ती आला चॅनलवर, असा नाही. मीच आहो आणि ॲनिमेशन पण माझाच आहे, मीच तयार केलो. मेहनत पण माझीच आहे, असं नाही. मेहनत करावं लागते भाऊ. व्हिडिओला आता तरी सबस्क्राईब करून टाका. मस्त नवीन नवीन वेगवेगळ्या आणखी अशाच पद्धतीच्या मी तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येणारच आहो. चला तर मग बघत राहा ना. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आताचा. मोरल स्टोरी नवीन नवीन पद्धतीच्या अशा पद्धतीच्या स्टोऱ्या घेऊन येणार आहो. आणि तोही पण दोन्ही पद्धतीच्या. त्या काही गेल्या नाही, त्याही पद्धतीच्या येणार आहेत. ह्याही पद्धतीचे वेगवेगळे ॲनिमेशन. तुम्ही बोर नाही झाल्या पाहिजे म्हणून नाही का, तुम्हाला बोरिंग नाही वाटावं म्हणून मी आता हे दोन वेगवेगळ्या पद्धतीचे घेऊन येणार होतो. गावाकडचा लफडा संपली व्हिडिओ. गावाकडचा लफडा होता गण्या, पाळू, छबुड्या, पाटलाचा ना शांताबाईचा. मस्त पावायला गेले तिकडं. ना आता मस्त उद्या नाश्ता वगैरे खातील ते. चाळीवर म्हणते आम्हाला भजी पाहिजे म्हणते. पाटील म्हणते अरे भजी खायला 5-5 प्लेट तुम्हाला नाश्ता चारतो म्हणते, पण गावभर सांगावचा नाही म्हणते. नाही तर बदलामी होईल म्हणते. चला तर मग बनवून राहा आमच्या. मी रेनकोट पांघरून टाकतो कारण पाऊस येते.